नमस्कार मित्र हो. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जो कदाचित तुम्ही स्वतःला अनेकदा विचारला असेल. तुम्ही खूप कठीण परिस्थितीतून जात असताना, जेव्हा एका मागून एक समस्या येत असतात, जेव्हा तुम्ही कितीही प्रयत्न करता, पण काहीच बदलत नाही आणि जेव्हा तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांनाही उत्तर मिळत नाही, तेव्हा तुम्ही मनात स्वतःला विचारता, की देव माझी परीक्षा घेतोय की मला शिक्षा देतोय? मी काही चुकीचं केलंय का, की माझ्यासोबतच असं घडतंय? देव माझ्यावर नाराज आहे का? हे हे दुःख संपणार तरी आहे का, की आयुष्यभर असंच चालणार आहे? मित्र हो, हा प्रश्न फक्त तुम्ही नाही, तर लाखो लोक रोज विचारतात. जेव्हा आयुष्यात अंधार असतो, जेव्हा दुःख टळत नाही, जेव्हा देव दूर वाटायला लागतो, तेव्हा हा प्रश्न मनात खातच राहतो, की हे परीक्षा आहे की शिक्षा? आणि आज मी तुम्हाला सांगतो, या दोन्हीमध्ये अत्यंत महत्वाचा एक फरक आहे. हा फरक तुम्हाला समजला, तर तुमच्या दुःखालाही असलेला जो अर्थ आहे, तो तुम्हाला मिळेल. तुमच्या संघर्षाला एक दिशा मिळेल आणि तुम्हाला कळेल, की देव तुमच्याकडून काय अपेक्षा करतोय. आजचा विषय आहे, परीक्षा तुम्हाला मजबूत करते, शिक्षा तुम्हाला तोडते. आणि परीक्षेत प्रकाश दिसतो आणि शिक्षेत दिसणारा अंधार हा तुम्हाला का वाटत असतो? आणि जे हे 5 प्रकारचे फरक ओळखतात, ते दुःखातूनही देवाचा हात पकडून बाहेर येऊ शकतात. माझी विनंती आहे मित्र हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही आत्ता ज्या परिस्थितीत आहात, ती परीक्षा आहे की शिक्षा, हे कसं ओळखायचं. आणि ती जर परीक्षा असेल, तर ती परीक्षा पास करायची एक स्टेप बाय स्टेप गाईड देखील मी तुम्हाला देणार आहे. तर चला, व्हिडिओला सुरुवात करूया. एक खरी भावनिक गोष्ट, ज्याला वाटलं देव माझी शिक्षा करतोय, पण ती परीक्षा होती. सातारची सुजाता, वय वर्ष 35, एक साधी, धार्मिक आणि प्रामाणिक स्त्री होती. सुजाताचं लग्न वयाच्या 24व्या वर्षी झालं. नवरा आशिष एक चांगला आणि जबाबदार माणूस होता. लग्नाच्या दुसऱ्या वर्षीच त्यांना एक गोड मुलगी झाली, आराध्या. सुजाताचं आयुष्य एक सुंदर स्वप्नासारखंच चाललं होतं. ती रोज मंदिरात जायची, देवाला धन्यवाद म्हणायची. पण पण अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचं सगळं आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं. आराध्या 3 वर्षाची होती, तेव्हा तिला एक रेअर जेनेटिक डिसऑर्डर डायग्नोज झाला. डॉक्टरांनी सांगितलं, तिचा पूर्ण विकास होऊ शकणार नाही. तिला आयुष्यभर विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सुजाताच्या पायाखालची जमीनच सरकली, पण तिने धीर धरला. देव आहे, सगळं बरं होईल, असं म्हणत तिने मुलीची सेवा सुरू केली. पण दुःख तिथंच थांबली नाहीत मित्र हो. 2 वर्षांनी आशिषचा जॉब अचानक गेला. त्याची कंपनी बंद पडली. त्याच्यासाठी नवीन जॉब शोधण्यातच त्यांचं 1 वर्ष गेलं आणि त्यामुळे त्यांच्या घरातली सगळी जी काही सेव्हिंग्स होती, ती सगळी संपून गेली. त्यांना आता कर्ज काढावं लागलं. सुजाताने पुन्हा प्रार्थना करायला सुरुवात केली. देवा, देवा, आता बस, एवढंच पुरेसं झालं. पण पुढच्या वर्षी आशिषचा एक गंभीर अपघात झाला. त्यात तो बचावला, पण त्याचा एक पाय परमनंटली डॅमेज्ड झाला होता. त्याला चालायला तर येणार होतं, पण आता पूर्वीसारखं नाही. सुजाता आतून तुटली होती. ती देवासमोर बसून रडायला लागली. ती म्हणायची, देवा, मी काय चूक केले? माझी मुलगी आजारी आहे, माझा नवरा अपंग झालाय, आमच्याकडे पैसे देखील नाहीयेत. तू मला शिक्षा देत आहेस का? कोणती शिक्षा देतोयस? मी कोणत्या जन्मी काय पाप केलंय, की तू मला अशी शिक्षा देतोयस? यानंतर मात्र सुजाताने मंदिरात जाणंच बंद केलं. तिने प्रार्थना देखील करणं बंद केलं. तिला वाटलं, देव माझ्यावर नाराज आहे, त्याला मी आवडत नाहीये.
म्हणूनच तो मला शिक्षा देतोय. तिच्या तिच्या मनात एक भयंकर प्रकारचा अंधार पसरला. ती ती डिप्रेशन मध्ये जाऊ लागली. ती म्हणायची, मी जगून तरी काय करणार, मला मरून गेलेलंच बरं. पण तिची मुलगी होती, ज्याला तिची गरज होती, म्हणूनच ती जगत राहिली. पण ते जगणं नव्हतं, ते फक्त एक ओझं वाहणं होतं. अशा प्रकारेच 3 वर्ष गेली. मग एके दिवशी सुजाताच्या शेजारणीने तिला एका सत्संगाला नेलं. तिथे एक संत बोलत होते. त्या संतांनी एक विषय हाती घेतला होता. तो विषय होता, देव तुमची परीक्षा घेतो, तो शिक्षा कधीच करत नाही. ते संत म्हणाले, जेव्हा तुमच्या आयुष्यात दुःख येतं तेव्हा तुम्ही समजता की देव मला काहीतरी शिक्षा करतोय. पण असं नाहीये. देव कधीच शिक्षा करत नाही. देव फक्त परीक्षा घेतो. आणि परीक्षा म्हणजे काय? परीक्षा म्हणजे तुमच्यात काय आहे ते बाहेर काढणं, तुमची खरी ताकद दाखवणं, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शक्तीची जाणीव करून देणं. ते संत पुढे म्हणाले, परीक्षेत प्रश्न कठीण असतात, पण उत्तर तुमच्याकडेच अवेलेबल असतात. शिक्षेत तुम्हाला बांधून ठेवण्यात आलेलं असतं, पण परीक्षेत तुम्ही मुक्त असता, तुम्हाला मुक्त केल्या जातं. परीक्षा पास केली की तुम्ही पुढच्या वर्गात जाता, पण शिक्षा ही मात्र तुम्हाला तिथेच ठेवते, तुमची वाढ होऊ देत नाही. सुजाता ते ऐकतच होती आणि तिच्या नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ती रडत होती. पुढे संतांनी सांगितलं, जर तुमच्या दुःखातून तुम्ही काहीतरी शिकत असाल, जर तुम्ही वाढत असाल, जर तुमच्या मनात अजूनही प्रार्थना करायची इच्छा असेल, तर मग ती शिक्षा नाहीये, ती एक परीक्षा आहे. सुजाताच्या मनात एक विचार आला, जे माझ्या सोबत झालं त्यातून मी काय शिकले, काही शिकले का? तर हो, मी शिकले धीर धरायला, मी शिकले संयम ठेवायला, मी शिकले माझ्या मुलीला अनकंडिशनल म्हणजेच निस्वार्थ प्रेम करायला, मी शिकले माझ्या नवऱ्याला सपोर्ट करायला, मी शिकले पैसे नसताना देखील कसं जगायचं ते. आणि या परिस्थितीत माझं नुकसान झालं नाही, तर मी वाढले, माझी ग्रोथ झाली. तिला जाणवलं की ही मुळात शिक्षा नव्हतीच, तर ही एक परीक्षा होती. तिने पुन्हा प्रार्थना करायला सुरुवात केली. पण यावेळी तिची प्रार्थना थोडीशी वेगळी होती. तिने म्हटलं, देवा मला कळालंय, तू माझी शिक्षा करत नाहीयेस, तर तू माझी परीक्षा घेतोयस. तू मला तयार करतोयस. कशासाठी ते मला माहिती नाही, पण मी तयार आहे. मी हार मानणार नाही. आणि मित्र हो, त्यानंतर काय झालं ते ऐका. पुढच्या 6 महिन्यात सुजाताला एका एनजीओने संपर्क केला. त्यांनी तिच्या मुलीसाठी एक फ्री स्पेशल थेरपी प्रोग्राम ऑफर केली. आराध्याच्या कंडिशन मध्ये थोडी थोडी सुधारणा देखील होऊ लागली. आशिषला एक नवीन जॉब देखील मिळाली, जिथे वर्क फ्रॉम होम होतं आणि चांगला पगार देखील होता. त्याचा पाय तर आता बरा झाला नाही, पण त्याला एक पर्पज तरी मिळालं होतं. आणि सुजाताने स्वतःचं एक छोटं सपोर्ट ग्रुप देखील सुरू केलं, स्पेशल नीड्स चिल्ड्रनच्या आईंसाठी. आज ती 30 पेक्षाही जास्त आईंना मदत करते. सुजाता म्हणते, मला वाटलं होतं देव मला शिक्षा करतोय, पण खरं तर तो माझी परीक्षा घेत होता. तो मला तयार करत होता दुसऱ्यांना मदत करण्यासाठी. आज मी दुसऱ्या आईंना सपोर्ट करण्यासाठी जी स्ट्रेंथ वापरते, ती स्ट्रेंथ मी त्या कठीण काळातून जाण्यानेच तयार झालेली आहे. ती परीक्षा होती, ती शिक्षा नव्हती. परीक्षा आणि शिक्षा कॉन्सेप्ट समजून घ्या. मित्र हो, हे 2 कॉन्सेप्ट अगदी क्लिअरली समजून घ्या.
परीक्षा म्हणजे काय? परीक्षा म्हणजे टेस्ट. जेव्हा तुम्ही शाळेत असता, तुम्हाला परीक्षा होती, बरोबर? त्या परीक्षेचा उद्देश काय? तर तुम्ही किती शिकलाय, काय नाही हे तपासणं. तुम्हाला पुढच्या वर्गात पाठवणं. परीक्षेत तुम्ही फेल होऊ शकता, पण तुम्ही ती परीक्षा पुन्हा देखील देऊ शकता. परीक्षेचा उद्देश तुम्हाला हरवणं असं नसतं, तर तुम्हाला तयार करणं हा असतं. आता आपल्या आयुष्यातल्या परीक्षाही अगदी तशाच असतात. देव तुमची परीक्षा घेतो याचा अर्थ म्हणजे तुमच्यात जी शक्ती आहे ती बाहेर काढणं. तुम्ही किती वाढलाय, तुमची किती वाढ झालीये ते बघणं. तुम्हाला तुमच्या पुढच्या लेवलवर घेऊन जाणं आणि तुमच्या फेथची आणि तुमच्या पेशन्सची, संयमाची आणि स्ट्रेंथची म्हणजे तुमच्या ताकदीची चाचणी घेणं. परीक्षेत तुम्ही होता आणि देव तुमच्या सोबत असतो. आता शिक्षा म्हणजे काय? तर शिक्षा म्हणजे पनिशमेंट. शिक्षेचा उद्देश काय असतो? चुकीच्या कृतीबद्दल दंड देणं, तुम्हाला त्रास देणं, जेणेकरून तुम्ही ती चूक पुन्हा करणार नाही. शिक्षेत कोणतीही शिकवण नसते, फक्त त्रास द्यायचा असतो. शिक्षेत तुम्ही एकटे असता. शिक्षेत तुम्हाला हेल्पलेस वाटत असतं. पण मित्र हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधीच शिक्षा करत नाही. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण देखील म्हणतात, समोहम सर्वभूतेषु, मी सर्व प्राण्यांना समान आहे. माझा कोणीही प्रिय नाही आणि कोणीही अप्रिय नाही. बायबलमध्ये येशू म्हणतात, गॉड इज लव्ह. देव प्रेम आहे. देव शिक्षा करत नाही. कुराणमध्ये अल्लाहला देखील म्हटलेलं आहे, अर रहमान अर रहीम, म्हणजे अत्यंत दयाळू, अत्यंत कृपाळू. सगळ्या धर्मांमध्ये देव दयाळू आहे, प्रेमळ आहे. मग शिक्षा कोण करतं? कोण करतं शिक्षा? तुमचं स्वतःचं कर्म, तुमचे स्वतःचे डिसिजन्स, तुमचे स्वतःचे स्वभावाचे जे पॅटर्न्स आहेत ते पॅटर्न्स. जर तुम्ही वारंवार चुकीच्या गोष्टी करत राहिलात, वारंवार टॉक्सिक पॅटर्न्स रिपीट करत राहिलात, जर वारंवार स्वतःला दुखवणाऱ्या गोष्टीच निवडत राहिलात, तर तुम्हाला वारंवार त्रासच होत राहील. पण तो देवाने दिलेला त्रास नाहीये, तो तुमच्या स्वतःच्या चॉईसेसमुळे झालेला तो परिणाम आहे. देव फक्त परीक्षा घेतो. शिक्षा ही आपण स्वतःच स्वतःला देत असतो. फरक नंबर 1, परीक्षेत वाढ दिसते, शिक्षेत नाश दिसतो. मित्र हो, आता आपण 5 कॉन्क्रीट फरक बघूया. परीक्षेत वाढ दिसते, बरोबर? जेव्हा तुमची परीक्षा चालू असते तेव्हा तुम्हाला जाणवते की मी वाढते, मी स्ट्रॉंगर होतोय, मी एक नवीन गोष्ट शिकतोय. तेव्हा दुःख असतं, पण त्या दुःखातून तुम्ही काहीतरी शिकताय. ब्रेकअप जरी झालं असेल तरी तुम्ही शिकलाय की तुम्हाला कसा पार्टनर हवा आहे. तुमची जॉब जरी गेली असेल तरी तुम्ही शिकलात की तुमचं खरं पॅशन काय आहे. तुमचे पैसे जरी गेले असतील तरी तुम्ही शिकलाय की चांगलं जगायला पैशांची गरज नाही, कंटेंटमेंटची गरज आहे. आजार आला असेल तर तुम्ही शिकलाय की आरोग्य किती महत्वाचं आहे. परीक्षेत तुम्ही पडता पण नंतर उठता देखील. तुम्ही तुटता पण नंतर जुळताही. तुम्ही रडता पण त्यातून शिकता देखील. शिक्षेत नाश दिसतो. शिक्षेत फक्त नाशच होत असतो. शिक्षेत कोणतीही शिकवण भेटत नाही, कोणतीही वाढ नाही. तुम्ही फक्त तुटत जाता, तुम्ही वीक होत जाता, तुम्ही होपलेस होत जाता. तुमचा विश्वास संपतो, तुमची आशा मरते, तुमचं मन काळं होतं. मित्र हो, इथे एक गोष्ट समजून घ्या, जर तुमच्या दुःखातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतंय ना, जर तुम्ही थोडे तरी स्ट्रॉंग होताय ना, आणि जर तुम्ही सर्वाइव्ह करताय, तर ती परीक्षा आहे, ती देवाची शिक्षा नाहीये. आणि जर तुम्ही फक्त तुटतच जाताय, तुम्ही काहीच शिकत नाहीये, फक्त अंधारातच जाताय, तर कदाचित तुम्ही स्वतःला शिक्षा देताय. पण ती शिक्षा देव देत नाहीये, हे लक्षात घ्या.
आता इथे एक रिअल एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ इच्छितो. एक माणूस, त्याची नोकरी गेली. तो म्हणाला, देवा, तू मला शिक्षा देतोयस का? तो डिप्रेशन मध्ये गेला. 3 महिने घरात बसून होता. नवीन जॉब शोधली नाही, कोणाशी काही बोलला देखील नाही. फक्त ब्लेम करत राहिला देवाला आणि नशिबाला. ही शिक्षा काय? हा, मला का मिळतंय ही शिक्षा, असं तो म्हणत होता. पण ही शिक्षा आहे का हो मित्र हो? नाही. हे त्याने स्वतःला दिलेली शिक्षा आहे. देवाने त्याला सांगितलं नाही की बस घरी, काहीच करू नकोस. आता इथेच दुसरा माणूस होता, त्याचीही नोकरी गेली. त्यालाही दुःख झालं, पण तो म्हणाला, ठीक आहे, देव मला काहीतरी नवीन शिकवतोय. कदाचित ही नोकरी माझ्यासाठी योग्यच नव्हती. मी नवीन संधी शोधतो. मग त्याने नवीन स्किल्स शिकल्या, नेटवर्किंग केली आणि 6 महिन्यात त्याला आधीपेक्षा चांगली नोकरी मिळाली. त्याने म्हटलं, ती जॉब जाणं ही शिक्षा नव्हती, तर ती माझी एक परीक्षा होती आणि मी ती पास केली. बघा, या दोन्ही व्यक्तीत फरक दिसतोय ना? फरक नंबर 2, परीक्षेत मार्ग दिसतो, शिक्षेत अंधार वाटतो. आता परीक्षेत मार्ग दिसतो. परीक्षेत परीक्षा ही कठीण असते, पण त्यातून बाहेर पडण्याचा एक नक्की मार्ग देखील दिसत असतो. कदाचित तो मार्ग अगदी स्पष्ट नसतो, कदाचित तो मार्ग लांबचा असतो, कदाचित त्या मार्गावर खूप अडथळे देखील येणार असतात, पण मार्ग आहे हे तुम्हाला ते कळतं. तुम्हाला वाटतं, मला नक्की काय करायचं ते कळत नाहीये, पण काहीतरी करता येईल, काहीतरी मार्ग आहे. भगवद्गीतेत भगवान श्री कृष्ण म्हणतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो, तेव्हा मी प्रकट होतो. म्हणजे सगळ्यात अंधाऱ्या क्षणी देव प्रकाश घेऊन येतो. परीक्षेत तुम्ही अंधारात असता, पण दूर एक लहान दिवा देखील असतो. तुम्ही त्या दिव्याकडे चालू लागता. शिक्षेत अंधार वाटतो, शिक्षेत कोणताही मार्ग दिसत नाही, फक्त अंधारच दिसतो. तुम्हाला वाटतं, यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही, मी अडकलोय, मी कायमचाच अडकलोय. तुम्ही होपलेस होता, तुम्ही हेल्पलेस होता. पण मित्र हो, इथे एक गोष्ट समजून घ्या. जेव्हा तुम्हाला मार्ग दिसत नाही, तेव्हा तुम्ही अंधारात बघताय. प्रकाशाकडे बघा, मार्ग दिसेल. आता प्रकाश म्हणजे काय? तर प्रार्थना, विश्वास, आशा, मदत मागणं, ऍक्शन घेणं. आता इथे एक मी तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल देऊ इच्छितो. एक बाई, तिचं लग्न टॉक्झिक व्यक्तीशी झालं होतं. नवरा अब्युझिव्ह होता, तो खूप छळ करायचा, ती रोज रडायची. तिला वाटायचं, यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नाही, मला हे सोसावंच लागेल. हे शिक्षेचं माइंडसेट आहे मित्र हो. ती 10 वर्ष तशीच राहिली, कोणतेही ऍक्शन घेतला नाही. पण एके दिवशी तिने तिच्या मुलीला पाहिलं आणि तिच्यावरही या व्हायलन्सचा ट्रॉमा होत होता. तिने तिच्याकडे पाहून ठरवलं की मी यातून बाहेर पडेन. तिने हेल्पलाईनला कॉल केला, तिने लीगल ऍडवाइस घेतली, तिने कुटुंबाशी बोललं, तिनं सेपरेशन घेऊन टाकलं. मार्ग होता, पण ती बघत नव्हती. जेव्हा तिने बघायला सुरुवात केली, तेव्हा तिला मार्ग सापडला. आज ती स्वतंत्र आहे, आज ती सुखी आहे. परीक्षेत मार्ग नेहमीच दिसतो मित्र हो, नेहमीच मार्ग असतो. तुम्हाला फक्त शोधायला हवा. फरक नंबर 3, परीक्षेत शिकवण मिळते, शिक्षेत फक्त त्रास होतो. परीक्षेत शिकवण मिळते. परीक्षेचा उद्देश शिकवणं आहे. तुम्ही एक्झाम देता, तुम्हाला कळतं, काय कळतं तुम्हाला? की तुम्हाला चूक कुठे झाली ते कळतं, आणखी अजून काय शिकायचं आहे ते कळतं, आणि कुठे सुधारणा करायची गरज आहे ते देखील कळतं. आयुष्यातल्या परीक्षाही अगदी तशाच असतात. प्रत्येक कठीण प्रसंगातून एक लेसन असतो, एक धडा मिळत असतो. तुम्हाला धोका झाला तर लेसन काय? की विश्वास कुणावर ठेवायचा ते ओळखा. तुमचं नुकसान झालं, लेसन काय? तर सावध व्हा, पण सिनिकल होऊ नका. तुम्हाला अपयश आलं,
लेसन काय, तर कशी चूक झाली आणि पुन्हा कसं करायचं, हे तुमची शिकवण आहे. परीक्षेत तुम्ही एक स्टुडंट आहात, एक विद्यार्थी आहात, आणि देव टीचर आहे, तो शिक्षक आहे. शिक्षेत फक्त त्रासच होतो. शिक्षेत कोणतीही शिकवण नसते. तिथे फक्त दुःखच असतं, फक्त त्रासच असतो. तुम्हाला कळत नाही की हे का होतंय. तुम्ही काहीच शिकत नाही. तुम्ही फक्त सफर करत राहता. पण मित्र हो, असं का होतं? कारण तुम्ही शिकायला तयार नसता. तुम्ही विक्टिम मोड मध्ये असता. तुम्ही म्हणता, माझं काहीच चुकलं नाही, सगळे वाईट आहेत, देव अन्याय करतोय. पण जेव्हा तुम्ही असं म्हणता, तेव्हा तुम्ही शिकू शकत नाही. आता इथे एक रिअल लाईफ एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. एक माणूस, त्याला वारंवार बिझनेसमध्ये नुकसान होत होतं. पहिल्यांदा पार्टनरने फसवलं, दुसऱ्यांदा कस्टमरने पैसे दिले नाही, तिसऱ्यांदा मार्केट क्रॅश झालं. तो म्हणायचा, देव मला शिक्षा देतोय, मला बिझनेस करायचाच नाही. तो शिकत नव्हता की पार्टनर कसा निवडायचा, किंवा लीगल ॲग्रीमेंट्स कशा करून घ्यायच्या असतात, किंवा रिस्क मॅनेजमेंट कशी करायची असते, किंवा मार्केट रिसर्च कसं करायचं असतं, हे तो शिकतच नव्हता. तो फक्त ब्लेम करत होता. ही शिक्षा नव्हती, ही परीक्षा होती. पण त्याने शिकण्यासाठी नकार दिला. आता दुसरा माणूस, त्यालाही तसंच झालं. पण तो प्रत्येक फेलियर नंतर म्हणाला की मी काय चुकलो ते बघूया. तो शिकला. काय शिकला तो? तर ड्यू डिलिजन्स कशी करायची, कॉन्ट्रॅक्ट्स कसे वाचायचे, बॅकअप प्लॅन्स कसे ठेवायचे, आणि चौथ्यांदा त्याचा बिझनेस यशस्वी झाला तेव्हा त्याने ती परीक्षा पास केलेली होती. बघा, या दोघांमध्ये फरक दिसतोय ना? फरक नंबर 4, परीक्षेत तुम्ही देवाच्या जवळ येता, शिक्षेत दूर जाता. परीक्षेत तुम्ही जवळ येता. आता परीक्षेत ही परीक्षा कठीण असते, दुःख असतं, पण तुम्ही देवाकडे धावत जाता. तुम्ही प्रार्थना करता, आधीपेक्षा जास्त करता. तुम्ही मंदिरात जाता, आधीपेक्षा जास्त जायला लागता. तुम्ही शरण जाता, मनातून पूर्णपणे शरण जाता. तुम्ही म्हणता, देवा, मी थकलोय, मला आता तू हवा आहेस, मला तुझा आधार हवा आहे. आणि देव तिथेच असतो, तो तुमची वाट बघत असतो. संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, मागे लागला हरी फिरोनी, हरी मागे लागला परत फिरून. म्हणजे देव तुमच्या मागे येतो, तुम्ही परत फिराल म्हणून. परीक्षेत दुःख तुम्हाला देवाकडे घेऊन जातं. शिक्षेत तुम्ही दूर जाता. शिक्षेत तुम्ही देवावर रागावता. तुम्ही म्हणता, देव अन्यायी आहे, त्याला मी आवडत नाही, त्याने मला सोडून दिलंय. तुम्ही प्रार्थना करणं बंद करता, मंदिरात जाणं बंद करता, विश्वास संपतो, आणि मग तुम्ही खरोखरच एकटे पडता. पण मित्र हो, देव तुम्हाला तिथेही सोडत नाही, तुम्ही देवाला सोडता. भगवान श्री कृष्ण गीतेत म्हणतात, न मे द्वेषोस्ति न प्रियाहा. मी कोणाचाही द्वेष करत नाही, कोणावरही नाराज होत नाही. देव कधीच तुमच्यापासून दूर जात नाही, तुम्ही त्याच्यापासून दूर जाता, आणि तुम्हाला वाटतं देव दूर गेला. आता इथे एक रिअल लाईफ एक्झाम्पल देखील सांगतो. एक माणूस, त्याच्या बाबांचं निधन झालं. तो खूप दुःखी झाला. तो म्हणाला, देवा, तू माझ्यासोबत हे असं करूच कसं शकतोस, तू माझ्या बाबांना घेऊन गेलायस. त्याने मंदिरात जाणं बंदच करून टाकलं. तो म्हणाला, देव नाहीये, या जगात काही देवाचं अस्तित्वच नाही. तो देवापासून दूर गेला. दुसरा माणूस, त्यालाही असंच झालं, बाबाचं निधन झालं. तो खूप रडला, पण तो मंदिरात गेला. तो देवासमोर बसला. तो म्हणाला, देवा, देवा, मला काहीच कळत नाही, पण मला मला तुझ्यावर विश्वास आहे, तू बाबांची काळजी घे. त्याने प्रार्थनेत देखील शांती शोधली. त्याने देवाकडे शरण गेला, आणि हळूहळू त्याला ती शांती मिळाली. त्याच्या अशा वागण्याने त्याला स्ट्रेंथ मिळाली. का? कारण त्याने ती परीक्षा पास केली होती. बघा, या दोघात फरक दिसतोय ना? फरक नंबर 5, परीक्षेचा कालावधी ठरलेला असतो, शिक्षा ही चालूच राहते.
परीक्षेचा कालावधी ठरलेला असतो. एक्झामला टाइम लिमिट असते, बरोबर ना? 3 तास, 2 तास, 1 तास एक्झाम हा संपतो. तसंच आयुष्यातल्या परीक्षाही कालमर्यादित असतात. ते कठीण असतात, पण ते कायमचे नसतात. बायबलमध्ये म्हटलं आहे, वीपिंग मे एन्ड्युअर फॉर अ नाईट, बट जॉय कम्स इन द मॉर्निंग. रात्रभर रडू शकतो, पण सकाळी आनंद येतोच. म्हणजे दुःखाचा कालावधी हा ठरलेला आहे, ते संपणार आहे. तुम्हाला कधी असं वाटलंय का, की मी खूप दिवस दुःखी होतो, पण एके दिवशी अचानक सगळं काही चांगलं झालं? ती परीक्षेची एंड डेट होती मित्र हो. तुम्ही पास केलं आणि पुढच्या वर्गात शिफ्ट झालात. शिक्षा चालूच राहते. आता शिक्षेत कधी संपणार हे कळत नाही. तुम्हाला वाटतं आयुष्यभर असंच चाललं तर? तुम्ही हेल्पलेस होता, होपलेस होता. तुम्ही म्हणता यातून बाहेर पडणं शक्यच नाही. पण मित्र हो, असं का होतं? कारण तुम्ही तुमचे पॅटर्न्स चेंज करत नाही. तुम्ही वारंवार तीच चूक करता. तुम्ही वारंवार त्याच सिच्युएशन मध्ये जाता आणि तुम्ही स्वतःमध्ये काहीच बदलत नाही. म्हणून तोच दुःखाचा पॅटर्न चालू राहतो. आता ही शिक्षा आहे का? नाही. हा तुमचा चॉईस आहे मित्र हो. आता इथे एक रिअल लाईफ एक्झाम्पल देतो. एक बाई होती. तिला वारंवार टॉक्झिक रिलेशनशिप मध्येच जावं लागायचं. पहिला बॉयफ्रेंड तिचा खूप अब्युजिव्ह होता. दुसरा बॉयफ्रेंड मॅनिप्युलेटिव्ह होता. तिसरा बॉयफ्रेंड हा चीटर होता. ती म्हणायची, देव माझी शिक्षा करतोय, मला प्रेम कधीच मिळणार नाही. पण ती नवीन पॅटर्न शोधत नव्हती. ती त्याच प्रकारच्या माणसांना अट्रॅक्ट होत होती. आता का? कारण तिच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये एक विश्वास होता, की मी अब्यूजला पात्र आहे, म्हणजे मी हेच डिझर्व करते. जोपर्यंत तो विश्वास बदलत नव्हता, तोपर्यंत ते पॅटर्न चालूच होतं. तिने थेरपीला जायला सुरुवात केली. तिने स्वतःवर काम केलं. तिने आपला विश्वास शेवटी बदलूनच दाखवला. मी प्रेमाला, आदराला पात्र आहे, ते मी डिझर्व करते. आणि मग तिला एक चांगला पार्टनर देखील मिळाला. ते पॅटर्न तुटून गेलं आणि ती शिक्षा तिथेच संपली. हं. खरं तर ही शिक्षा नव्हतीच, ती एक परीक्षा होती. तिने शिकलं आणि ती पास झाली. तुमची परीक्षा आहे की शिक्षा? सेल्फ असेसमेंट. मित्र हो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की माझी परिस्थिती परीक्षा आहे की शिक्षा? तर मी तुम्हाला एक सिंपल सेल्फ असेसमेंट देतो. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला प्रामाणिकपणे स्वतःलाच द्यायची आहेत. प्रश्न नंबर 1. तुम्ही या कठीण प्रसंगातून काहीतरी शिकत आहात का? हो, तर ही परीक्षा आहे. नाही, फक्त त्रासच होतोय, तर ही शिक्षा आहे. तुम्ही स्वतःच स्वतःला दिलेली शिक्षा आहे. प्रश्न नंबर 2. तुम्ही या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहात का? हो, मी प्रयत्न करतोय. मग ही परीक्षा आहे. नाही, मी हार मानलेली आहे. ही शिक्षा आहे, तुम्ही स्वतःलाच दिलेली. आता प्रश्न नंबर 3. तुम्ही देवाकडे, प्रार्थनेकडे जाताय का? हो, मी प्रार्थना करतोय. मग ही परीक्षा आहे. नाही, मी देवावर रागावलोय. मग ही शिक्षा आहे. तुम्ही स्वतःनेच स्वतःला दिलेली शिक्षा आहे. प्रश्न नंबर 4. तुम्हाला वाटतं का, की हे कधीतरी संपेल? हो, एक दिवस चांगलं होईल असं जर वाटत असेल, तर ही परीक्षा आहे. नाही, आयुष्यभर असंच चालू राहील, तर ही शिक्षा आहे. तुम्ही स्वतःनेच स्वतःला दिलेली शिक्षा. आता नंबर 5. तुम्ही या परिस्थितीत तुमची काही जबाबदारी मानता का? हो, हो, मी काहीतरी बदलू शकतो. मग ही परीक्षा आहे. नाही, नाही, सगळी दुसऱ्यांचीच चूक आहे. तर ही एक शिक्षा आहे. तुम्ही स्वतःनेच स्वतःला दिलेली शिक्षा आहे. आता प्रश्न नंबर 6. तुम्ही स्ट्रॉंगर होताय का, की दिवसेंदिवस वीकर होत जाताय? स्ट्रॉंगर होताय, मी टिकतोय, असं जर का तुमचं उत्तर असेल, तर ती परीक्षा आहे.
ते वीकर आहे, मी दररोज तुटतोय, तर ही एक शिक्षा आहे. तुम्ही स्वतःनेच स्वतःला दिलेली शिक्षा. मित्र हो, तुमची बहुतेक उत्तरं ही परीक्षा असतील तर तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि एक दिवस तुम्ही ही परीक्षा नक्की पास कराल. पण तुमची बहुतेक उत्तरं ही शिक्षा असतील तर तुम्ही स्वतःला दुखवताय. देव तुम्हाला दुखवत नाहीये आणि तुम्ही स्वतःच हे बदलू शकता, हे लक्षात घ्या. परीक्षा पास कसं करायची? 7 स्टेप्स. मित्र हो, आता सगळ्यात महत्वाचा भाग, परीक्षा कशी पास करायची? स्टेप नंबर 1, ऍक्सेप्ट करा की मी परीक्षेत आहे. पहिलं, ऍक्सेप्ट करा. तुमची परिस्थिती कठीण आहे आणि ते ओके आहे. तुम्ही म्हणा, हो, मी कठीण काळातून जातोय, पण ही माझी परीक्षा आहे आणि मी ही परीक्षा पास करणार आहे. ऍक्सेप्टन्समुळे रेजिस्टन्स कमी होतो आणि एनर्जी वाचते. आता स्टेप नंबर 2, शोधा. देव मला काय शिकवतोय? दुसरं काय तर विचारा, या परिस्थितीतून देव मला काय शिकवतोय? पेशन्स, ह्युमिलिटी, स्ट्रेंथ, फेथ, फॉरगिवनेस की डिटॅचमेंट? एक जर्नल ठेवा. रोज लिहा की मी काय शिकतोय. हे लेसन ओळखलं की परीक्षा अर्धी इथेच पास झाला असं समजा. स्टेप नंबर 3, ऍक्शन घ्या. मी काय करू शकतो? आता तिसरं म्हणजे विक्टिम बनू नका. ऍक्शन घ्या. प्रश्न विचारा, या परिस्थितीत मी काय बदलू शकतो? तुम्ही सगळं बदलू शकत नाही, पण काहीतरी बदलू शकता. जॉब गेली, नवीन शोधा. रिलेशनशिप टॉक्झिक आहे, बाउंड्रीज ठेवा. हेल्थ खराब आहे, लाईफस्टाईल बदला. ऍक्शन स्मॉल स्मॉल, छोट्या छोट्या का होईना, कृती घ्या. रोज घ्या. स्टेप नंबर 4, प्रार्थना करा. देवा मला मदत कर. चौथं म्हणजे प्रार्थना सोडू नका. कठीण काळात लोक 2 गोष्टी करतात. एक तर खूप प्रार्थना करतात किंवा पूर्णपणे सोडून देतात. सोडू नका. तुम्ही म्हणा, देवा मला कळत नाहीये, पण माझा तुझ्यावर विश्वास आहे, मला मदत कर. ही सगळ्यात पॉवरफुल प्रार्थना आहे. आता स्टेप नंबर 5, मदत मागा. मी एकटा नाही. 5वं, मदत मागा. लोकांना, कुटुंबांना, मित्रांना मदत मागा. तुम्हाला सगळं स्वतःच करायची काही एक गरज नाहीये मित्र हो. तुम्ही हिरो नाही आहात, तुम्ही एक ह्युमन आहात. मदत मागणं यात कोणतीच वीकनेस नाहीये. दुसऱ्याकडे मदत मागणं हे एक स्ट्रेंथ असल्याचं लक्षण आहे मित्र हो. स्टेप नंबर 6, ग्रॅटिट्यूड ठेवा. माझ्याकडे काय आहे? आता 6वं म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा. कठीण काळातही काहीतरी चांगलं असतं. तुम्हाला आरोग्य नाही पण कुटुंब आहे ना. तुमच्याकडे पैसे नाहीत पण मित्र आहेत ना. तुम्हाला यश मिळत नाहीये पण शिकवण मिळते ना. रोज 3 गोष्टी लिहा की आज मी कशासाठी कृतज्ञ आहे. ग्रॅटिट्यूड तुमची फ्रिक्वेन्सी बदलते आणि युनिव्हर्स तुम्हाला रिस्पॉन्ड करतं. स्टेप नंबर 7, विश्वास ठेवा. हे देखील संपेल. आता 7वं म्हणजे विश्वास ठेवा. धिस टू शाल पास. हे देखील संपेल. कोणतीही रात्र सकाळ न येता राहत नाही. कोणताही हिवाळा वसंत न येता राहत नाही. तुमची परीक्षा देखील संपेल आणि तुम्ही स्ट्रॉंगर बनून याल. शेवटचं मनापासून बोलणं. देव कधीच शत्रू नसतो. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत भावनिक, अत्यंत गहन विषयावर बोललोय. देव तुमची परीक्षा घेतोय की शिक्षा देतोय याबद्दल आज तुम्हाला कळालेलं आहे. मित्र हो, कदाचित तुम्ही आता खूप कठीण काळातून जात असाल. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की देव कदाचित मला शिक्षा देतोय, पण नाही. देव तुमची परीक्षा घेतोय आणि तुम्ही ती परीक्षा पास कराल. एक शेवटची गोष्ट सांगतो आणि व्हिडिओ इथेच थांबवतो. देव कधीच तुमचा शत्रू नाही. देव तुमचा पिता आहे आणि पित्याने कधीच मुलाची शिक्षा केली का? नाही. पिता मुलाची परीक्षा घेतो, मुलाला मजबूत बनवतो
मुलाला शिकवतो, कारण पित्याला माहिती आहे की मुलाला एक दिवस स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. तुमच्यासाठी एक वाक्य आहे. देवा, मला कळालंय, तू माझी शिक्षा करत नाहीयेस, तू माझी परीक्षा घेतोयस. तू मला तयार करतोयस. कशासाठी ते मला माहिती नाही, पण मी तयार आहे. मी कधीच हार मानणार नाही. का? कारण माझं तुझ्यावर विश्वास आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि मी ही परीक्षा पास करेन. छोटा संकल्प, तुमचं होमवर्क. आज रात्री झोपण्यापूर्वी एक काम करा. देवासमोर बसा, डोळे बंद करा आणि मनात म्हणा, देवा, माझी परीक्षा आहे ना, तू मला शिकवतोयस ना, मला लेसन समजायला मदत कर, मला पास व्हायला मदत कर. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. कमेंटमध्ये लिहा, ही माझी परीक्षा आहे आणि मी ती पास करेन. फक्त एवढंच. हा कमेंट माझ्यासाठी नाहीये, तर हा तुमचा देवाला दिलेला विश्वास आहे. हा तुमच्या सबकॉन्शियसला दिलेला एक सिग्नल असेल. आणि जर तुम्ही कठीण परीक्षा पास केली असेल, तर ती गोष्ट देखील इथे कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमची गोष्ट कदाचित कुणा दुसऱ्याला प्रेरणा, हार न मानण्यासाठीची प्रेरणा देऊन जाईल. कारण कधी कधी एका माणसाची परीक्षा पास करणं दुसऱ्या माणसाला होप देतं. मित्र हो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हार मानू नका, विश्वास ठेवा, परीक्षा पास करा. का? कारण देव तुमच्यावर विश्वास ठेवतो. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा. तुमची परीक्षा चालू आहे, पण तुमचं यश हे तुमच्या हातातच आहे आणि ते खूप जवळ आलेलं आहे. धन्यवाद मित्र हो. तुमच्या परीक्षेसाठी, तुमच्या यशासाठी आणि तुमच्या विजयासाठी माझी प्रार्थना नेहमी तुमच्या सोबत आहे. धन्यवाद मित्र हो.